दरवर्षी मे महिना उजडला की जगभरातल्या मनोरंजन विश्वाचे डोळे फ्रान्समधील एका सुंदर शहराकडे लागतात। ते शहर म्हणजे कान्स। पण कधी विचार केलाय का की जगभरातील सेलिब्रिटींसाठी हा कान्स चित्रपट महोत्सव इतका महत्त्वाचा का आहे आणि त्याची सुरुवात नक्की कधी झाली? चला जाणून घेऊयात। याची सुरुवात झाली कान्स महोत्सवाची सुरुवात झाली 1939 मध्ये। खरं तर इटलीच्या व्हेनिस फिल्म फेस्टिवलला टक्कर देण्यासाठी आणि चित्रपटांना राजकीय दबावापासून मुक्त ठेवण्यासाठी फ्रान्सनं स्वतःचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू करायचं ठरवलं। 1 सप्टेंबर 1939 ला हा महोत्सव होणार होता, पण त्याच दिवशी दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि हा सोहळा रद्द करावा लागला। शेवटी युद्ध संपल्यावर 20 सप्टेंबर 1946 ला अधिकृतपणे पहिला कान्स चित्रपट महोत्सव यशस्वीरित्या पार पडला। पुढे 1951 मध्ये हा सोहळा दरवर्षी मे महिन्यात आयोजित केला जाऊ लागला। जगभरात शेकडो फिल्म्स फेस्टिवल्स होतात, मग कान्समध्ये जाण्यासाठी सेलिब्रिटी एवढे उत्सुक का असतात? याची काही प्रमुख कारणं आहेत। जागतिक ओळख कान्स हे जागतिक सिनेमाचं केंद्र आहे। इथे फक्त बॉलिवूड किंवा हॉलिवूड नाही, तर जगभरातील सर्वोत्तम सिनेमे दाखवले जातात। इथे मिळणारा पाम डी ओर म्हणजे गोल्डन पाम हा पुरस्कार ऑस्कर इतकाच मोलाचा मानला जातो। फॅशन आणि रेड कार्पेट, कान्सचं रेड कार्पेट हे जगातील सर्वात मोठं फॅशन स्टेज आहे। इथे सेलिब्रिटी जे कपडे परिधान करतात त्याची जगभरात चर्चा होते। ब्रँड्स आणि फॅशन डिझायनर्ससाठी आपली कला दाखवण्याची ही सुवर्ण संधी असते। फिल्म मार्केट कान्स हा फक्त पार्ट्या किंवा फॅशन शो नाही, तर जगातील सर्वात मोठे फिल्म मार्केट आहे। इथे चित्रपट खरेदी विक्रीचे कोट्यवधींचे व्यवहार होतात। नव्या सिनेमांना फायनान्सर आणि वितरक इथेच मिळतात। महाराष्ट्राचा डंका, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे यंदा कान्समध्ये प्राजक्ता माळी, पुष्कर जोग, अशोक सराफ यासारख्या दिग्गज मराठी कलाकारांनी हजेरी लावत मराठी सिनेमाचा डंका जागतिक पातळीवर पोहोचवलाय। थोडक्यात सांगायचं तर कान्स फेस्टिवल म्हणजे कला, फॅशन आणि बिझनेस याचा एक अद्भुत संगम आहे। म्हणूनच प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी कान्सच्या त्या प्रतिष्ठित रेड कार्पेटवर पाऊल ठेवता यावं। तुम्हाला कान्स फेस्टिवल विषयीची ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा।